समजा आता ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट आहेत त्यांना किमोथेरपी चालू आहे. किमोथेरपीचे काही दुष्परिणाम होत असतात. मग आपण काही एका गटाला किमोथेरपी आणि म्युझिक थेरपी असं देऊ, दुसऱ्या गटाला फक्त किमोथेरपी देऊ आणि मग त्यांचे होणारे साईड इफेक्ट मध्ये फरक पडतोय का हे बघू. तर आम्हाला त्याच्यातही खूप फरक दिसायला लागले. दोन्ही बाजूच्या ब्रेनला, राईट साइडेड ब्रेन वेगळं काम करतो, लेफ्ट साइडेड ब्रेन वेगळं काम करतो. तर या संगीतामधल्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे दोन्ही बाजूचं ब्रेन ऍक्टिव्हेट होतं. त्यांनी सुद्धा खूप चांगला परिणाम होतो. लहानपणापासूनची जडणघडण झाली, आपलं जे कंडिशनिंग म्हणू ते आपल्या संगीत ऐकून झालंय. मग ते शास्त्रीय संगीत असेल किंवा सिनेमा संगीत असेल. सिनेमा संगीत एक फॅन्टॅस्टिक गोष्ट आहे बरं का. हिंदी सिनेमा संगीत, त्या माणसाची म्युझिकॅलिटी किती आहे, तो कुठल्या लेवलला आहे म्युझिकच्या, त्याची काय, त्या म्युझिक ऐकता ऐकताना एक आत्मविकास पण होत असतो माणसाचा. तर तो त्या कुठल्या पातळीवर आहे. नमस्कार आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य मंथन या आपल्या मालिकेमध्ये. तुम्हाला माहितीच आहे, आपण दर महिन्याला वैद्यकीय क्षेत्रातले वेगवेगळे तज्ज्ञ आपल्या चॅनलवर आमंत्रित करतो आणि त्यांच्याकडून आरोग्याचं अमृत मिळावं, मंथन व्हावं, चर्चा व्हावी आणि त्यातून प्रेक्षकांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा, हा आपला उद्देश. आरोग्य मंथन या मालिकेला तुम्ही सर्वजण खूप छान प्रतिसाद देताय, त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आज आपण खूप वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. वैद्यकीय चर्चा आपण नेहमीच करत असतो, पण आज आपण चर्चा करणार आहोत संगीताची. संगीताची जादू काही वेगळीच असते की नाही, आपण सगळ्यांनी ती अनुभवलेली आहे. पण संगीत हे नुसतं मनोरंजन नाही, तर ती थेरपी सुद्धा होऊ शकते. हे तुम्हाला माहिती आहे का? आज जाणून घेऊया म्युझिक थेरपी म्हणजे काय, संगीत हे एखाद्या उपचाराप्रमाणे कसं काय काम करतं. आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले सन्माननीय व्यक्तिमत्व आहेत डॉक्टर शेखर कुलकर्णी. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. वेलकम सर. नमस्कार. आणि सरांच्या स्वागतासाठी आपल्या अर्हम आयुर्वेदची काही उत्पादनं मी सरांना भेट देऊ इच्छिते. अरे वा, सर ही आमची इन हाऊस प्रॉडक्ट्स आहेत, थँक्यू. तुम्हाला नक्की आवडतील अशी आशा आहे. कर्करोग हा शब्द ऐकला तरी सुद्धा भीती वाटते, पण काही माणसं मात्र अशी असतात ज्यांच्या कामामुळे ही भीती हळूहळू दूर होऊ शकते आणि आशेचा किरण दिसतो. आणि अशाच व्यक्तिमत्वाचं नाव आहे डॉक्टर शेखर कुलकर्णी. पुण्यात सर्वप्रथम ब्रेस्ट सर्जरीमध्ये पाया रोवणारे आणि मागील 25 वर्षांपासून सतत महिलांच्या आरोग्यासाठी समर्पित असलेलं नाव म्हणजे डॉक्टर कुलकर्णी. आणि आता वळूया आपल्या आजच्या विषयाकडे. सर, मन आणि शरीरावर खरं खरं संगीताचा काही परिणाम होतो का हो? होतो. कसा होतो? काय असतं आपलं शरीर आणि मन ह्या ही वेगळ्या गोष्टी आहेत का एकच गोष्ट आहे, याच्याबद्दल अजून कोणाला कळलेलं नाही. काही लोकांना वाटतं की मन इकडे असतं. काही लोकांचं म्हणणं आहे की प्रत्येक पेशीमध्ये मन असतं. आणि आपण बहुतेक वेळा थेरपी असं म्हटलं की आपण आजार या विषयावर बोलायला लागतो. तर बहुतेक सगळे आजार हे सायकोसोमॅटिक किंवा मनोकायिक मनोकायिक. असे असतात. त्यामुळे ते आजार होण्यामध्ये सुद्धा मनाचा रोल असतो आणि तो आजार बरा होण्यामध्ये सुद्धा मनाचा रोल असतो. आणि मग म्युझिकचा परिणाम मनावर होतो ते आपल्याला माहितीच आहे. बरोबर. त्याची मी शास्त्रीय कारणं तुम्हाला नंतर सांगेन. परंतु तुमचा जो प्रश्न आहे की होतो का? तर होतो. तो नुसताच आजारावर नाही, तर तो एखाद्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायची आहे, एखाद्याला गणित शिकायचं आहे, एखाद्याला आणखीन काहीतरी वेगळं अचीव्ह करायचं आहे. तसं असताना सुद्धा आपल्याला म्युझिकचा वापर करता येतो. आता होतं असं की बऱ्याच लोकं म्हणतात, "कशाला म्युझिक हे कला आहे. कला म्हणून कला ठेवा." ती म्हणजे पूर्वी एक वाद असायचा बघा, कलेसाठी कला का जीवनासाठी कला? तर आपण हे जीवनासाठी कला असं सध्या घेणार आहोत. अच्छा. कारण त्याचा उपयोग होतो हे आम्हाला दिसलेलं आहे. बरं. माझ्या कॅन्सरच्या प्रॅक्टिसमध्ये गेले 25-30 वर्षामध्ये जेव्हा असे प्रसंग आले सुरुवातीच्या काळात, की जिथे मला अकस्मात म्हणजे ॲक्सिडेंटली अपघाताने असं समजलं, की अरे ह्याचा किती छान उपयोग होतोय. मग आम्ही त्याचे प्रयोग केले आणि आम्हाला लक्षात आलं, की याचा निश्चित उपयोग होतो. पण ते एका विशिष्ट पद्धतीने नीट जसं कुठलंही काहीतरी औषध दिलं आणि काहीतरी बरं झालं. म्हणजे आपलं जाता 4 कडुनिंबाची पानं खाल्ली आणि पोट बरं झालं. तर ह्याचा अर्थ आपण आयुर्वेद केला असं नव्हे. बरोबर. ते काहीतरी झालं. पण म्युझिक थेरपी असं जर म्हणायचं असेल, तर त्याला एक विशिष्ट चौकटीमध्ये ते घालून करायचं, असं करावं लागतं. ओके. त्यामुळे नक्की म्युझिकचा शरीरावर, मनावर परिणाम होतो, हे आम्हाला दिसून आलंय. ओके. म्हणजे सगळ्यांसाठी हा विषय खूप महत्वाचा आहे आणि उपयोगी सुद्धा आहे. तुम्ही सर डॉक्टर असून, कॅन्सर सर्जन असून म्युझिक थेरपीकडे कसं वळलात? हेही ऐकायला आम्हाला आवडेल. त्याचं कसं झालं माहितीये का? फार असं म्हणजे एकतर मला म्युझिकची आवड खूप लहानपणापासून आहे. बरं. म्हणजे कदाचित मी डॉक्टर झालो नसतो, तर काहीतरी गाण्याच्या क्षेत्रात लुडबुड केली असती. पण अशी भानगड झाली, की म्हणजे मी एक असा काळ आला होता, की मला असं वाटलं, की आपण आज सगळं इकडचं गुंडाळावं आणि मुंबईला जाऊन काहीतरी कुठल्यातरी बुवा लक्ष्मीकांत प्यारलालच्या पायावर जाऊन बसावं, की मला काहीतरी गाणं म्हणायला दे. हां. बरं.
आणि असं करणार तर तेवढ्यात तार आली बीजे मेडिकल कॉलेजची, की तुम्हाला ऍडमिशन मिळाली. मग ओके. म्हणलं आता राईस प्लेटची सोय तर होऊन जाईल. बीजे मेडिकल कॉलेज म्हटलं आधी आपण हे करून घेऊ आणि मग म्युझिक वगैरे बघू. बरं. मग आधी मी मेडिकल केलं, मग MBBS केलं, MS केलं. पण ती जी आवड होती ती माझी चालूच राहिली. मग ती गाणी ऐकण्याच्या स्वरूपात असो किंवा म्हणण्याच्या स्वरूपात असो. शिकण्याच्या स्वरूपात फार झाली नाही, कारण ह्या सगळ्या भानगडीमध्ये मी इतका गुंतून गेलो होतो. बरं. पण ही आवड असल्यामुळे सतत माझा एक कान तिकडे असायचा, हां, गाण्याकडे. आणि काय झालं, आम्ही माझी ब्रेस्ट कॅन्सरची प्रॅक्टिस सुरू केली. त्याच्या पहिल्या काही काळामध्ये आम्ही आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप म्हणून एक सपोर्ट ग्रुप सुरू केला. हां. आणि तो असा ग्रुप आहे, की त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर झालेले पेशंट, त्यांचे नातेवाईक असे एकत्र येतात आणि एकमेकांना शेअरिंग करतात, मदत करतात. ती मदत तर कधी-कधी इतकी करतात, की एखाद्याचं समजा ऑपरेशन आहे, घरी कोणी नाहीये, तर घरी जाऊन कोणाला मुलाला सांभाळणं बरं. किंवा घरी काहीतरी बाबा मऊ-भात करून देणं, अशा बरं. प्रकारचे पण करतात हां. तर आमच्याकडे एक अशी एक पेशंट होती. ती स्वतः डॉक्टर होती. पेशंट स्वतः डॉक्टर होती. चांगली, तिचा नवरा डॉक्टर होता. तर तिला तिच्या मेंदूमध्ये कॅन्सर पोहोचला होता. म्हणजे एकदम अंतिम स्टेजला गेली होती. आता आमच्या सगळ्या बायकांनी विचारलं, "हिला करायचं काय? म्हणजे आपण मदत तर काहीतरी करायला पाहिजे." बरं, ते चांगलं सुशिक्षित घर होतं, चांगलं म्हणजे सुस्थितीत होतं. डॉक्टर होते सगळे. त्यामुळे त्यांची ट्रीटमेंट चालू होती, घराची स्थिती बरी होती. मग काय करायचं आपण? तर आमच्यापैकी एका पेशंटचा मुलगा संतूर वाजवतो. हां, तर त्याने ठरवलं, की आपण याला संतूर वाजवून दाखवू. बरं. जाऊन करमणूक जसं रेडिओ लावतात तसं आपण एक करमणूक हं, म्हणून हं. त्याला करूया. म्हणून आम्ही असं ठरवलं, की आपण याला संतूर वाजवून दाखवायचं. मग एक दिवशी ती जी पेशंट होती त्यांच्या घरी आम्ही गेलो. संध्याकाळची वेळ होती अशी. पावसाळ्याचे दिवस होते. असं भरून आलं होतं असं. हां, संध्याकाळची वेळ, उदास वातावरण उदास. होतं. हां. हां. मग आम्ही गेलो त्यांच्याकडे. त्यांना म्हटलं, "असं-असं आम्ही आस्थातर्फे आलोय." हो म्हणले, "या." ही जी पेशंट होती, ही गेले 3 महिने एक शब्द देखील बोललेली नव्हती. कारण तिच्या मेंदूमध्ये गेला होता आणि बरं. बोलली तरी काहीतरी असंबद्ध, "अरे वाघ आला, म्हणजे कपाटाला वाघ हं, म्हणते" हं, वगैरे हं, अशा हं. परिस्थितीमध्ये होती. काही कोणाशी संवाद नव्हता, काही नव्हता. तर काही नाही, तो मुलगा आला, बसला, म्हणजे तो संतूरवाला. आम्ही सगळे असं बाजूला उभे राहिलो, बसलोय, कोणी ती खोलीसुद्धा अशी पेशंटची खोली असावी, औषधाचा हं. वास, सगळं असं ते ग्लुकोजच्या हं, बिस्किटचा हं, वगैरे वास हं. असतो ना, अशा प्रकारची सगळं ते प्रकार होता. मग त्यांनी आपलं ते सगळं संतूर लावलं आणि संध्याकाळची वेळ होती. म्हणून त्यांनी मारवा वाजवायला ठरवलं. हं. आणि मग तो पुढचे 30-35 मिनिटं तो मारवा वाजवत होता. आणि तुम्हाला माहिती आहे मारवा किती इम्पॅक्टफुल असा हं, हं. राग आहे. तर त्यांनी ते सगळं वाजवलं. ते सगळे असे मारव्याचे सूर असे अंतराळात पसरतायत. सगळेजण असे बाजूला उभे आहेत, निःशब्द. हां. आणि मग थोड्या वेळाने 30-40 मिनिटांनी त्याने ते वाजवणं थांबलं आणि मग बरं एव्हाना अंधारही पडला होता. म्हणजे संध्याकाळ उलटून आता रात्र व्हायला लागली होती. दिवे पण लावण्याची कोणाला शुद्ध नव्हती. कारण ते चालू होतं वातावरण. असं सगळं भारल्यासारखं ते स्वर आणि ते सगळं वातावरण. त्या बाईची सासू, म्हणजे त्या पेशंटची सासू दारात उभी, ती छोटी मुलं वगैरे तिकडे उभी होती. मग ते सगळं झाल्यानंतर कोणीतरी दिवा लावला. तेव्हा आम्ही त्या पेशंटकडे बघितलं, तर कित्येक महिन्यानंतर तिच्या डोळ्यात अशी काहीतरी दृष्टी दिसली, चमक दिसली हां. आणि ती त्या मुलाला म्हणली, "थँक तू माझ्यासाठी ओके. आलास." हां. तर आम्हाला इतकं आश्चर्य वाटलं, त्या पेशंटचा नवरा, सासू त्यांच्या डोळ्यात असं गळा-गळा पाणी, की "अरे, कशी काय बोलली? ती 3-4 हं. महिने तर ते असंबद्ध बोलतेय काहीतरी." पण त्या म्युझिक ते ऐकल्यानंतर तिचं जे काही परिणाम त्याचा झाला, ती थँक म्हणाली आणि आम्हालाही खूप ते असं भरून आलं. त्यानंतर काही दिवसातच ती गेली. म्हणजे आम्हाला माहिती होतं, की आम्ही त्यासाठी काही भयानक असं मोठं काही करत नाही आहोत. पण निदान 4 घटका सुखाचे गेले, तर हं, हं. काहीतरी करूया, जसं लोकं रेडिओ-बिडिओ लावतात तसं आम्ही केलं. पण त्या दिवशी आम्हाला लक्षात आलं, की काहीतरी ताकद आहे या संगीतामध्ये. विशेषतः भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये बरं. खूप ताकद आहे. ती तर आपल्याला कित्येक वेळा जाणवत असते, हो. आपण ऐकतो तेव्हा. मग आम्ही ठरवलं, की आपण हे जरा नीट प्रयोग करून बघू. कारण काय आहे, नुसतं बुवा आम्हाला गाणं ऐकलं आणि बरं वाटलं, ही काही थेरपी नाही झाली. मग एखाद्याला बरं. सिगारेट ओढली आणि बरं वाटलं. याला काय थेरपी होत नाही ती. बरोबर. त्याला मग आपण नीट अभ्यास केला पाहिजे. आपल्याला जगाला जर सांगायचं असेल, की ह्याच्यामध्ये परिणाम होतो, तर तो जगाला समजेल या भाषेत सांगितला पाहिजे. मग जगाला कुठल्या भाषेत समजतं? तर तुम्हाला ट्रायल करावी लागते. ती शास्त्रीय भाषेत मांडावी लागते. त्याचे सगळे पुरावे द्यायला लागतात. आणि समजा त्याच्यामध्ये असं सिद्ध झालं, की नाही याचा परिणाम होत, तर मोकळेपणाने सांगावं लागतं, की याचा नाही परिणाम होत. मग बरोबर. कदाचित आमचा प्रयोग चुकला असेल किंवा आमचं मूलभूत फंडामेंटल तत्वच चुकलं असेल. मग पुढे जायला लागतं त्याच्यानंतर. म्हणून मग आम्ही त्याच्यावर प्रयोग सुरू केले. मग आम्ही छोटी-छोटी वर्कशॉप्स घेतली, निरनिराळ्या वादकांना बोलावलं, पेशंट्सच्या ग्रुपना बोलवायचो आम्ही. मग त्यांच्यावर काय परिणाम होतोय त्या सगळ्या
निरनिराळ्या रागला. बरं आपल्याकडे भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये अशी कल्पना आहे, की सकाळचे राग वेगळे असतात, दुपारचे वेगळे, संध्याकाळचे वेगळे असतात. मग आम्ही त्याचेही प्रयोग करून बघितले. मग सकाळचा राग संध्याकाळी समजा वाजवला, तर मग सकाळसारखं आपल्याला वाटतं का? का ते सगळं चुकतं? बरं. किंवा पावसाळ्यातले राग असतात, हिवाळ्यातले राग असतात, ऋतूप्रमाणे बदलतात आणि ह्या सगळ्यांचा त्या मनुष्यावर म्हणजे आपल्यावर परिणाम होत असतो. तर ह्या सगळ्याचा आम्ही छोटे-छोटे प्रयोग करत गेलो, लोकांकडनं अभ्यास करत गेलो. काय झालं याच्यावरती ना असं खूप जास्ती वाचायला चांगलं साहित्य आम्हाला मिळेना त्या काळामध्ये. बरं. पाश्चात्य देशामध्ये आहे, परंतु त्यांचं जे म्युझिक आहे, ते सगळं हार्मनी बेस्ड आहे. आपलं जे ते मेलोडी बेस्ड आहे, स्वरांवरचं आहे, भारतीय हं, शास्त्रीय हं. संगीत. त्यामुळे आपल्याला असं डायरेक्ट कंपॅरिझन बरं आपली लहानपणापासूनची जडण-घडण झाली आहे. आपलं जे कंडिशनिंग म्हणू, ते आपल्या संगीत ऐकून झालंय. बरोबर. मग ते शास्त्रीय संगीत असेल किंवा सिनेमा संगीत असेल. सिनेमा संगीत एक फॅन्टास्टिक गोष्ट आहे बरं का, हिंदी सिनेमा संगीत. त्याच्याविषयी फार असं टाकून बोललं जातं, की छी, छी. पण त्याच्यात फार ताकद आहे. त्याच्याविषयी आपण बोलूया. परंतु मग आम्ही त्यावेळेस मग जेवढं जमेल तेवढं वाचन केलं, लोकांना भेटलो आणि त्यातनं आम्ही काही तत्व अशी प्रस्थापित करत गेलो, की अशा प्रकारे आपण करा आणि मग त्याचे आम्हाला पुढे-पुढे अनुभव पण यायला लागले. चांगल्या प्रकारचे अनुभव यायला लागले आणि आम्हाला लक्षात आलं, की ह्याच्यामध्ये ताकद आहे. मग आता आम्ही ॲक्चुअली क्लिनिकल ट्रायल्स घेतोय, बरं. की समजा आता ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट आहेत. त्यांना किमोथेरपी चालू आहे. किमोथेरपीचे काही दुष्परिणाम होत असतात. मग आपण काही एका गटाला किमोथेरपी आणि म्युझिक थेरपी असं देऊ. दुसऱ्या गटाला फक्त किमोथेरपी देऊ आणि मग त्यांचे होणारे साइड इफेक्टमध्ये फरक पडतोय का हे बघू. तर आम्हाला त्याच्यातही खूप फरक दिसायला लागले. बरं. बरं ते मोजता आले पाहिजेत. मग उलट्या होतात त्यांची संख्या मोजूया. नाहीतर काय होतं तुम्ही जर मोजू नाही शकलात, तर त्याला काही सांगताच येत नाही आम्हाला. हां, मग जे ब्लड काउंट आहे, तो कमी जास्त होतोय का? किंवा असे जे मोजण्यासारखे जे पॅरामीटर्स पॅरामीटर्स असतात, आहेत ते त्याचे. घेऊन आम्ही आता एक ट्रायल सुरू करतोय. बरं. नशिबाने आमच्याकडे मला एक असं सॉफ्टवेअर मिळालंय, की त्या सॉफ्टवेअरमध्ये त्या स्क्रीनकडे आपण एक मिनिट बघितलं, की त्या आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंच्या हालचाली, डोळ्यांच्या हालचाली, श्वासोच्छवासाची गती ह्याच्यावरनं ती आपली भावना सांगू शकतं. अरे वाह! हां, किती इंटरेस्टिंग. ते फार मस्त आहे. आणि ते मूलभूत भावना म्हणजे ज्यांनी ते हं, हं. डेव्हलप केलंय, त्यांनी नवरसाप्रमाणे 9 भावना घेतल्यात, बरं. या मूलभूत आणि 2 डिराइव्हड भावना घेतल्यात. त्याच्यामध्ये अँक्साइटी, हं, हं. टेन्शन हे पण एक घेतलंय आणि एंगेजमेंट असं एक घेतलेलं आहे. बरं. तर या सगळ्याचा रिपोर्ट आपल्याला समोर येतो, बरं. की म्हणजे तुम्ही आता समजा ते ठेवलत, तर ते 1 मिनिटानंतर सांगेल, की तुमची आता भावनिक अवस्था काय आहे. बरं. हां, मग आम्ही काय करायचो, ते पेशंटला किमोथेरपी देण्याआधी आणि म्युझिक थेरपी देण्याआधी आम्ही त्यांची ती अवस्था बघायचो आणि मग म्युझिक थेरपी दिल्यानंतर पुन्हा ती हे करायचो आणि त्याच्यामध्ये अँक्साइटी लेव्हल साधारण एक अशी ज्यांना दिली गेली होती त्याच्यामध्ये 50% नी वगैरे फरक होता. बरं. अँक्साइटीमध्ये. म्हणजे आपल्याला एक असं ॲक्चुअल प्रूफ मिळालं, की अरे हे काय होतंय ना हे. आणि मग त्या आधारावर आम्ही आणखी आमचे पुढे प्रयोग सुरू अच्छा. ठेवले. तर याला शास्त्रीय प्रयोगांचा पण आधार आम्हाला आता मिळू लागलेला आहे. त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे, की म्युझिक थेरपी का सुरू केली? कशी सुरू केली? आणि अच्छा. त्याचा काय परिणाम झाला? किंवा आत्ता काय अवस्था आहे? तर ही अशी अवस्था आहे. मध्ये-मध्ये जर तुम्हाला मी काही उदाहरणं सांगितली तर अगदी आश्चर्य वाटेल, पण आपला नुसताच वेळ जाईल. हं, हं, हं. मुद्दा एवढाच आहे, की त्याचा ॲक्चुअली परिणाम होतो. तो जर आपण नीट मोजून लोकांना चांगल्या प्रकारे दाखवला आणि त्याचा फायदा घेता आला, तर आपल्याला चांगलंच आहे. खूप छान. आणि मला वाटतं डॉक्टर असल्यामुळे याला आणखी शास्त्रीय बैठक मिळाली असेल. विश्वास तरी ठेवतात. लोकही विश्वास ठेवतात आणि आपणही अभ्यासपूर्वक मांडण्याची एक सवय आपल्याला असते. त्याच्यामुळे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात, की हां, डॉक्टर सांगतात म्हणजे काही तथ्य असेल. हो. तर मला वाटतं या क्षेत्रातले म्हणजे तुम्ही त्यातलेही पायोनियर आहात. जसं ब्रेस्ट सर्जरीमध्ये तसं हो, याच्यामध्ये पण सुद्धा. त्यामुळे आपली जबाबदारी खूप वाढते. अच्छा. कारण मी उद्या काही सांगितलं आणि लोकांनी ऐकलं आणि त्यांना परिणाम नाही झाला, तर हे बरं नाही ना. बरोबर, बरोबर. त्याच्यामुळे आणि काय झालं, मी पुण्यामध्ये बी-जे मेडिकल कॉलेजमध्ये शिकलो. त्याच्यानंतर मी टाटा मेमोरियल हॉस्पिटलला गेलो. इंग्लंडमध्ये काही ठिकाणी शिकलो. तेव्हा एक ज्याला अशी काटेकोर शास्त्रीय पद्धत जी असते चिकित्सेची, प्रयोगाची, ती मला आत्मसात करता आली. मला खूप चांगले शिक्षक मिळाले, खूप चांगले साथीदार मिळाले, खूप चांगले कलीग्स मिळाले, की ज्यांच्याकडनं मी शिकत गेलो. मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये तर मला अगदी असं त्याचं बाळकडू मिळालं, की एखादी गोष्ट शास्त्रीय पद्धतीने कशी करायची आणि आपण पुण्यात राहतो. त्यामुळे चुकून सुद्धा काहीतरी फालतू गोष्टी करून चालत नाही. तुम्हाला 100 टीकाकार समोर असतात. हो. त्यामुळे सगळ्यांना ते आपल्याला व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. अशा पद्धतीनेच करायला पाहिजे. म्हणून मग ते मी आणि मग एक सर्जरीचं ट्रेनिंग झालेलं असल्यामुळे मला त्याचं एक सवय होती असं म्हणू आणि जे काय ते सत्यच प्रस्थापित करायचं असल्यामुळे आणि ते सत्य आहे की नाही शोधण्याची मला जास्ती उत्सुकता असल्यामुळे
मी त्याच्यामध्ये प्रयोग करत गेलो. अभ्यास करत गेलात. हं. आता सर भारतामध्ये आणखी पण असे बरेच जण असतील जे या विषयावर काम करतायत. कारण संगीत आपल्या भारताची खरं म्हणजे खूप प्राचीन वारसा आहे आपला. करतायत, बरोबर तर आहे. त्याच्यावर मला वाटतं आणखी काम चालू असेल. प्रत्येकाचं चालू आहे. वेगवेगळ्या अँगलनी चालू असेल आणि आता मला वाटतं आपल्या या टेक्नॉलॉजीच्या युगात आपण ते एकत्रित करून काहीतरी नवीन आणखी त्यातून निर्माण होऊ शकेल. बरोबर आहे. पण काय होतं, जितकी माणसं, तितक्या व्यक्ती, तितक्या प्रकृती, तितक्या प्रवृत्ती अशामुळे ना कधी-कधी फार भानगड होते. आणि मग WhatsAppमध्ये इतक्या गोष्टी विचित्र-विचित्र येत असतात काहीतरी हं, सोशल हं, मीडियावर, हं, हं. की बाबा काय अमुक झालं की हा राग, तमुकला तो राग. ह्याला काही अर्थ नाही ॲक्चुअली. बरं. कारण तुम्ही समजा आता तुम्हाला मालकंस ऐकायचा आहे. हं. तुम्ही आत्ताच्या अवस्थेमध्ये मालकंस ऐकणे किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस पडत असताना मालकंस ऐकणे किंवा एखाद दिवशी तुम्हाला भयंकर डोकं दुखत असताना मालकंस ऐकणे. तर ह्या तिन्ही वेळा तुमचा वेगळा परिणाम होतो त्या बरं, मालकंसचा. बरं. त्यातले सूर जरी तेच असले, कधी-कधी म्हणण्याची पद्धत वेगळी असते. आपण वेगळं काहीतरी ऐकतो, कधी वाद्यसंगीत ऐकतो. त्यामुळे असं घाऊक की अमुक झालं आणि हा राग, अमुक झाला तमुक तो राग, इतका ढोबळ पद्धतीने हे होऊ शकत नाही. बरं. हां, मग हे सामान्य लोकांसाठी फार अवघड आहे मग. अवघड आहे. ज्यांना शास्त्रीय पण संगीताची जाणीव किंवा जाणकारीच नाही, त्यांच्यासाठी हे किती पण हे अवघड होईल? अवघडच आहे ना, हे सोपं अच्छा. नाहीच आहे. हे अवघडच आहे. हे अच्छा. सोपेपणाने करून चालणार नाही. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट थेरपी म्हणतो, हं, तेव्हा हं. आपल्यावर किती मोठी जबाबदारी आहे. हं, एखाद्या हं, हं. व्यक्तीला तो माणूस आपल्यावर विश्वास ठेवतोय, हं, तेव्हा हं, आपण हं. जे करतोय ते योग्यच असलं पाहिजे. ते अयोग्य असूच शकत नाही. हां, बरं. कारण कसं आहे, संगीत म्हणजे काय? केवढ्या गोष्टी आहेत संगीतामध्ये. त्यामुळे मग संगीत सुद्धा असं अपरिमित. हो. थेरपी नावाची गोष्ट पुन्हा एवढी प्रचंड मोठी विकसित झालेली. माणूस, माणसाचे आजार, फिजिओलॉजी ह्याच्यामध्ये परत असंख्य गोष्टी. त्यामुळे ह्या सगळ्या आणि ह्या भारतीय संगीत आपण ज्या संगीत म्हणतोय, त्याचे पुन्हा इतके व्हेरिएशन्स आहेत. हो. म्हणजे मी म्हटलं हो. त्याप्रमाणे वेळ, काळाप्रमाणे, ऋतू. सीझनप्रमाणे, हां. माणसाप्रमाणे. बरं तुम्हाला आवडेल आणि मला आवडेल. एक पेशंट असेल तो अगदी म्युझिकमधला ढ असेल व त्याला नाही तो कधीतरी रेडिओ लागला तर ऐकतो वगैरे नाही तेवढं पण नाही. आणि एखादा माणूस शास्त्रीय संगीतामधला विद्वान असेल, पंडित असेल, या दोघांना मी सारखीच थेरपी नाही देऊ शकत. हं, हं, हं. हां. त्यामुळे त्याची म्युझिक ग्रहण करण्याची क्षमता, म्युझिक समजून घेण्याची क्षमता, ह्याच्यामध्ये सुद्धा खूप फरक असतो. हे सगळं समजून मग त्या पेशंटला त्याची एक विशिष्ट म्युझिक थेरपी द्यावी लागते. हां. अच्छा. म्हणून आम्ही जसं आपण मेडिकलचा केस पेपर तयार करतो, तसं आम्ही म्युझिकचा केस पेपर तयार करतो, बरं, की त्या माणसाची म्युझिकॅलिटी किती आहे? बरं. तो कुठल्या लेव्हलला आहे हो, म्युझिकच्या, हो, त्याची हो. काय त्या म्युझिक ऐकता-ऐकताना एक आत्मविकास पण होत असतो माणसाचा. हां, तर तो त्या कुठल्या पातळीवर आहे? मग आम्ही बऱ्याच वेळा संस्कृत वापरतो. बरं. म्युझिक थेरपीमध्ये जे काही आपल्याला श्लोक म्हणायचे असतील, स्तोत्र म्हणायचे असतील, कविता म्हणायची असेल. कारण गाणं म्हणलं की मग त्याला काहीतरी शब्द आले. वाद्यसंगीत जाऊ देत, पण मौखिक संगीत असेल तर तुम्हाला काहीतरी करावं लागतं. मग त्याला कुठली भाषा वापरायची? मग मी मराठीत वापरत गेलो तर तामिळ माणूस कसा ऐकेल? हं. किंवा काहीतरी असं हो, ऑब्व्हियसली. बरोबर. मग आम्ही काय ठरवलं की आपण संस्कृत वापरू. म्हणून मग आम्ही संस्कृतचा अभ्यास केला. संस्कृत काव्य निवडली. कधी-कधी मराठी काव्य करून त्याचं संस्कृत काव्य करून घेतलं, भाषांतर करून घेतलं. अरे वाह! कारण आम्हाला असं वाटलं की संस्कृत भाषेला ना एक प्रकारचा असा एक अधिकृतपणा आहे. त्याला तो स्वीकारण्याची, संस्कृत स्वीकारण्याची क्षमता भारतामध्ये तामिळ माणूस पण स्वीकारेल, हो, आसामी माणूस पण स्वीकारेल, जर्मन माणूस पण स्वीकारेल. बरोबर. त्यामुळे ते एक प्रकारे स्वीकारण्याची शक्यता जास्ती आहे. आम्हाला असं लक्षात आलं की संस्कृत उच्चारांमध्ये सुद्धा एक प्रकारची ताकद असते. म्हणजे मंत्रांमध्ये जी ताकद असते. मग तशा प्रकारची ती ताकद सुद्धा आपल्याला वापरता येते का? मग त्यातले ओंकार असतील किंवा त्यातले आणखीन काही नाद असतील, याची पण आपल्याला ह्याचा वापर करून घेता येईल का? तर त्यामुळे आम्ही संस्कृतचा वापर करून ती काव्य कशाप्रकारे निरनिराळ्या रागांमध्ये, निरनिराळ्या गतीमध्ये, निरनिराळ्या लयीमध्ये अशी करता येतील, याचाही आम्ही अरे विशेष वाह! करून प्रयोग केला. खूप छान. पण म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा आहे, की ह्याच्यामध्ये ना खूप गोष्टी आहेत. त्या माणसाला संस्कृत येते का नाही? त्या माणसाला काव्य समजतं का नाही? त्या माणसाला आणखीन त्याचं एकंदरीत त्याच्या बाकीच्या गोष्टी काय आहेत? तो व्यायाम करतो का? योगासनं करतो का? तो ध्यान सगळंच करतो केस का? टेकिंग आपण ज्याला म्हणतो ते मग करून ती त्याप्रमाणे थेरपी आपल्याला करायला त्याला लागते. म्युझिक थेरपीचं मॉड्यूल वेगळं द्यावं लागतं. ओके. प्रत्येकाला सरसकट एकच करून चालत नाही. पण हे झालं सर पेशंट्सच्या किंवा ज्यांना त्रास आहेत त्यांच्या बाबतीत. जी स्वस्थ माणसं आहेत त्यांनी इफिशियन्सी वाढवण्यासाठी दैनंदिन जीवनातलं सोपं काही त्यांना आपल्याला सांगता येईल का? दरवेळेस आम्हाला उपचारच असला पाहिजे असं नाही. एक्झॅक्टली मी सुरुवातीला म्हणालो, की उपचारच असला पाहिजे असं नाही. हं, समजा गणितामध्ये त्याला मोझार्ट इफेक्ट म्हणतात. असं हं. बघितलं गेलं होतं, की मोझार्टची ज्या सिम्फनी ऐकतात, त्या मुलांमध्ये गणित ग्रहण करण्याची क्षमता क्षमता जास्ती वाढते. होते, असं
त्यांना वाटत होतं. म्हणजे त्याचा आता खूप असा निर्विवाद पुरावा नाहीये आपल्याकडे. बरं. पण ह्या गोष्टीला मोझार्ट इफेक्ट असं म्हणतात. अच्छा. तर मग तो जर मोझार्टचं ऐकून होत असेल, तर मग भारतीय शास्त्रीय संगीत ऐकून सुद्धा होत असेल. मला तर पुष्कळ वाटतं, की आपण रस्त्यावर जाताना गाडीमध्ये ना कुठलातरी एफ-एम रेडिओचा दंगा ऐकण्यापेक्षा जर एखादी छान हिंदुस्थानी शास्त्रीय क्लासिकलची एखादी चीज लावलेली असेल, तर कधी रोड रेज कमी होईल. हं. रोडवर आपण जसे पेटलेलो हॉकिंग असतो सिटी म्हणतात हो, नाही का आजकाल ते आपल्या पुण्याला? पेटलेलो असतो. ते ते कमी होईल. पेटणं जरी कमी झालं, म्हणजे तुम्ही ज्याला प्रॅक्टिकल उपयोग म्हणताय, हं, साधा उपयोग. तर हं. गाडीतनं जाताना जर एक असंच लावलं असेल, तर सगळ्या गाडीतलं वातावरण चांगलं राहील. शांतपणा मिळेल. कारण असं आपण बघतो, की म्युझिकचा परिणाम माणसांवरच नाही तर जनावरांवर, वनस्पतीवर वगैरे होतो असं मानलं जातं. मी हो. त्याचा काही प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नाहीये. पण मी जे वाचन केलं त्याच्यामध्ये असं की बुवा गाई, म्हशी जास्ती दूध देतात, फळं जास्ती येतात वगैरे अच्छा. असेल तर म्हणजे शारीरिक स्तरावर नाही, पण वृत्ती आणि भावनांवर परिणाम होतो हे निश्चित. त्याच्यामुळे हे ड्रायव्हिंग करताना जसं तुम्ही म्हणताय, तसाच परिणाम आणखी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये होत असेल, त्याचं काही निरीक्षण त्याचा किंवा त्याचा त्याचा मी मूलभूत बेस सांगतो की काय आहे. हां, आपल्या शरीरामध्ये ना एक पी-एन-आय ॲक्सिस नावाचं एक चक्र चालू असतं. हां, त्याचं नाव आहे सायको न्यूरो इम्युनो राइट. ॲक्सिस. हां, सायको म्हणजे सायकॉलॉजी, मानसिक. आपल्या भावभावना, सगळी मनस्थिती. न्यूरो, न्यूरो म्हणजे न्यूरो एंडोक्राईन. आपल्या मेंदूतले जे न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत किंवा एंडोक्राईन आपलं सगळं जे आहे, ते सर्व एक गोष्ट त्या न्यूरोमध्ये येतं. बरोबर. हां, आणि इम्युनो आपली प्रतिकारशक्ती. त्यामुळे पी-एन-आय हा ॲक्सिस असा सतत चालू असतो. आपण बघतो, की आपली जर चित्तवृत्ती चांगली असेल, आपण आनंदी असू, मूड चांगला मूड असेल. चांगला असेल, तर आपलं एकंदरीतच म्हणजे आपले न्यूरो ट्रान्समिटर्स पण चांगले, डोपामाइन वगैरे असे चांगले हं, हं. हॅपी न्यूरो ट्रान्समिटर्स. त्याच्यामुळे आपण स्वस्थही राहतो. आपले न्यूरो ट्रान्समिटर्स, एंडोक्राईन चांगले राहतात. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती चांगली राहते. आपल्याला आजारपण कमी येतात, इन्फेक्शन्स कमी होतात आणि मग आपण असं जर निरोगी राहिलो, तर मग अजून आनंदी होतो. राइट. मग परत सायकॉलॉजी हे चक्र अशा रीतीने ते चालू राहतं. चालू राहतं आणि हे जर उलटं झालं, बरोबर. सायकॉलॉजी आपली डिप्रेशनमध्ये गेली किंवा सायकॉलॉजी डिप्रेशन गेली हा चुकीचा शब्द आहे, पण आपण समजा दुःखी असू, हं, हं. उदास असू, तर मग हे चक्र उलटीकडे जातं. मग आपली इम्युनिटी पण कमी होते. मग आपले न्यूरो ट्रान्समिटर्स, एंडोक्राईन ह्याच्यावर पण दुष्परिणाम होतो किंवा बरोबर. विपरीत परिणाम होतो. मग त्यांनी पुन्हा सायकॉलॉजी. त्यामुळे हा जो पी-एन-आय ॲक्सिस आहे, हा ॲक्सिस आपल्याला जर एका चांगल्या दिशेने फिरवायचा असेल, हं, तर त्यात पीवर तरी आपल्याला काम करता येईल किंवा एनवर तरी काम करता येईल किंवा आयवर, इम्युनिटीवर तरी काम करता येईल. आता न्यूरोलॉजीवर काम करायचं असेल, ते आपल्याला कसं जमणार? त्याला न्यूरोलॉजी शिकावं लागेल किंवा न्यूरोलॉजिस्ट व्हायला लागेल, न्यूरोसर्जन व्हायला लागेल. इम्युनिटीवर काम करायचं तर इम्युनॉलॉजिस्ट व्हायला लागेल. त्याला खूप अभ्यास असतो. ते काही एवढं सोपं नाही आहे असं. पण त्यातल्या त्यात पी म्हणजे सायकॉलॉजीवर अभ्यास करणं सोपं आहे. म्हणजे म्युझिकचा वापर करून तुमच्या निगेटिव्ह इमोशन्सकडनं तुम्हाला जर पॉझिटिव्ह इमोशन्सकडनं कडे आपण जर घेऊन जाऊ शकलो, तर मग हे चक्र योग्य दिशेने फिरायला मदत होऊ शकेल. असं आता हे पी-एन-आय ॲक्सिस हे निर्विवादपणे सिद्ध झालेलं आहे आणि म्युझिकचा परिणाम होतो, हे पण आता आपल्याला त्याच्यातनं कळलेलं आहे. मला सुरुवातीच्या काळात तर अगदी चांगले-चांगले माझे मित्र आणि डॉक्टर्स मोठे-मोठे म्हणाले, "अरे काय तू भोंदूगिरी चालली तुझी? काय फालतूपणा चाललाय? गपचूप सर्जरी कर." मी म्हटलं, "सर्जरी करतोच आहे. पण मला एक्सप्लोर तरी करून बघू देत." आणि त्यातनं मग मी निदान कुतूहल म्हणून तरी बघूया. वाईट तर होत नाही ना, असा एक त्याच्यात हे पण धोकादायक आहे बरं का फार. चला वाईट तर होत नाही ना, साइड इफेक्ट तर होत नाही ना, असं म्हणणं. कारण आमच्या एक ओळखीचे होते, त्यांनी कुठेतरी WhatsAppवर वाचलं, की रोज 4 लिटर दूध पिलं तर 4 लिटर पाणी पिलं तर हार्ट अटॅक येत हो. नाही बरं का. मग हे त्यांनी तर रोज खूप मोठा 4 लिटर गैरसमज आहे. पाणी रोज प्यायला सुरुवात केली. एक दिवशी तर रात्री झोपून उठून उरलेलं पाणी झोपेतनं उठून उरलेलं पाणी पिऊन परत झोपले. मोजून आणि हां. वेळेवर अलार्म लावून. पण म्हणजे मग आता त्यांना कसं वाटलं, आता काय काही खा, सिगारेट ओढा, त्यांनी काय 4 लिटर पाणी पितोय ना, मग काय प्रॉब्लेम नाही. त्याला फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी म्हणतात. असं नको व्हायला, की आम्ही म्युझिक थेरपी ऐकतो ना, मग आता आपल्याला हार्ट अटॅक येणार नाही. मग आपण वाटेल तेवढं काही खा, व्यायाम करू नका, सिगारेट ओढा, असं नाही चालत. ते हा आयुष्यातला एक छोटा भाग आहे. आपलं आयुष्य आणखी उन्नत करण्यासाठीची करेक्ट, एक मदत करणारा भाग आहे. करेक्ट, कारण करेक्ट, कला करेक्ट. ज्या आहेत त्या माणसाला भावनिक आणि समृद्ध बनवतात. मानसिक दृष्टीनं समृद्ध बनवण्यासाठी अगदी आहेत. बरोबर मुलं आहे. म्हणतात तसं, की एक तरी कला जोपासायला हवी करेक्ट. आणि संगीत ही मला वाटतं त्या मानाने लवकर अट्रॅक्ट करणारी, सोपी एंगेज करणारी कला आहे. बरोबर आहे. जी ऐकू तरी शकतो आपण. वाजवू करेक्ट, नाही करेक्ट. शकत, पण ऐकू शकतो. अगदी बरोबर आहे. तर त्याचा अगदी बरोबर आहे. आनंद एक श्रोता म्हणून दैनंदिन जीवनात कसा करून घेता येईल याची काही उदाहरणं आपल्या प्रेक्षकांना सांगा, की आपली इफिशियन्सी जागच्या जागी वाढवण्यासाठी कसा वापर करायचा काय संगीताचा? म्हणजे म्युझिक थेरपी घेण्याचा जर विचार केला एखाद्यानी,
तर मग ती व्यवस्थितपणे जसं आपण औषधं हे घेतो लक्षात आलं आपल्या की ते त्याप्रमाणे घ्यायला गांभीर्याने लागेल. करण्याचं आहे. बरोबर. म्हणजे जाऊन समजा एखाद्या म्युझिक थेरपिस्टकडे जाऊन, बाबा मला माझी पर्सनली डेव्हलपमेंट करायची आहे, हं, तर तू मला काहीतरी मदत कर म्युझिकचा. हं. तसंही करता येईल. पण नाहीतर मग काय आपण जी काय गाणी ऐकतो, रेडिओ ऐकतो, हे बरं कधी-कधी ऐकणं हे नुसतं कानावर पडणं पण असतं आणि कधी-कधी आपण ते मन लावून ऐकणं पण असतं. माइंडफुली करणं. माइंडफुली करणं असतं. मग माइंडफुली करण्यामध्ये आपण कधी-कधी त्यातल्या आता आपण शास्त्रीय संगीत जर शिकलो असू, तर आपण त्यातल्या स्वरांवरकडे पण लक्ष देऊ. ते स्वर कसे त्यांनी वापरलेत ह्याच्याकडे बघू. त्यात कुठला एक विसंवादी स्वर आला तर आपल्याला काहीतरी वेगळं वाटेल. आपण त्या ठेक्याची मजा घेऊ. कारण आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये जो रिदम आहे, तो एक प्रचंड मोठं गणित आहे. आणि त्या हं. गणिताचा तो जो तोल साधला जातो, ते बरोबर समेवर येण्याचा, त्याच्यामुळे काय होतं, की कला, गाणं हे एक ॲब्स्ट्रॅक्ट प्रकार आहे. बरोबर. पण मॅथेमॅटिक्स हा प्रकार, लॉजिक किंवा त्यामुळे दोन्ही बाजूच्या ब्रेनला हं, राइट हं. साइडेड ब्रेन वेगळं काम करतो, लेफ्ट साइडेड ब्रेन वेगळं काम करतो. तर या संगीतामधल्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे दोन्ही बाजूचं ब्रेन ॲक्टिव्हेट होतं. हं. त्यांनी त्यांनी सुद्धा खूप चांगला परिणाम होतो. जर आपण माइंडफुली छान प्रेमाने संगीत ऐकलं, थोडंफार म्हणजे त्याची जाणीव करून घेतली, की काय कुठल्या वेळेस कुठले राग ऐकायचे असतात, काय त्याच्यात सौंदर्य आहे. तर मी लहान असताना ते काहीतरी टीव्हीवर नॅशनल काहीतरी कार्यक्रम लागायचे, शास्त्रीय संगीत. आम्हाला वाटायचं, काय ते आ-ऊ चाललंय, छे, 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 हं, ते नको. हं. बऱ्याच आम्हाला आपलं जणांना छायागीत असंच पाहिजे. वाटतं हां. आम्हाला छायागीत पाहिजे, आम्हाला चित्रहार पाहिजे. ते त्याला आम्हाला काहीतरी अखिल भारतीय संगीत सभा वगैरे असायची त्याची. आता मला कळतं, की मी ते जर ऐकलं असतं, तर मी अजून कदाचित जरा हं. 2 पैसे शहाणा झालो असतो. आणि बऱ्याच वेळा गाण्याचं आवड नाही आपल्याला असोसिएशननी असतं. हं. की अरे एखादं गाणं ऐकतो तेव्हा मला काहीतरी ते छान आठवतं. राइट. मग ते तसं जन्मापासूनच्या प्रत्येक प्रसंगी आपण काही ना काहीतरी गाणी ऐकलेली असतात. मग त्याचा आपला आनंद घेतलेला असतो. त्यामुळे हिंदी चित्रपट सृष्टीतलं संगीत प्रत्येकच गाणं नव्हे ऑब्व्हियसली. परंतु जे काही आपला अनमोल ठेवा आहे, तो जरी आपण प्रेमाने ऐकला, विशेषतः जुनी गाणी जी होती, ती किती कमाल होती. लता मंगेशकर नावाची एक देव आपल्याकडे होती. देव. किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि ही जी काय मंडळी होती, ह्यांनी आपल्याला आपलं इतकं आयुष्य समृद्ध करून ठेवलंय, बरोबर. की त्यांचं जरी आपण प्रेमाने ऐकत राहिलो ना, तरी आपल्या बऱ्याचशा चित्तवृत्ती शांत होतील. आता जो काय असा गोंगाट. पेटलेत सगळे, हां. पेटलेत म्हणजे अशा हां, हां. आतून बाहेरून पेटलेले लोक आहेत. येस, येस. त्यांनी शांत व्हावं. आपलं जीवन खूप सुखाने जगता येईल. फार पेटायची त्यातही गरज मला नाही. वाटतं म्हणजे चुझी किंवा निवड करण्याची गरज आहे योग्य, की आपण काय ऐकतोय. कारण भारतीय आपलं तत्वज्ञान जे आहे पंचमहाभूतांवर आधारित आहे शरीर. आणि मी मागे असं ऐकलं होतं, की प्रत्येक पंचमहाभूतांचं पण एक वाद्य आहे. जसं इंद्रिय आहे. कान हे वात महाभूताचं इंद्रिय आहे. हां, किंवा आकाश महाभूताचं इंद्रिय खरं म्हणजे, आणि त्वचा वाताचं आहे. तर मी असं ऐकलं होतं, की मन शांत करण्यासाठी जलमहाभूताशी संबंधित वाद्य ऐकलं पाहिजे. मध्ये त्याच्या काही सीडीज पण निघाल्या होत्या पंचमहाभूतांच्या. ओके. हो, हो, पृथ्वी, आकाश, वायू, जल अशा. हो. आणि त्यातलं जलसंगीत ऐकलं तर हां. शांत व्हायला मदत होते. किंवा गर्भसंस्कार मध्ये ही कन्सेप्ट खूप वापरली जाते, की कोणते मंत्र ऐकावेत, बरोबर आहे. कोणत्या वाद्याचं संगीत ऐकावं, याच्यावर बराच अभ्यास झालेला आहे. आणि ते तरंग जे आहेत, त्या वेव्हज ज्या आहेत, त्या आपल्या शरीरातल्या पंचमहाभूतांना स्पर्श करतात. आणि त्याचा परिणाम जसं तुम्ही PNI ॲक्सिस हो, म्हटलं, हो. तसा तो प्रत्येक सेलवर होत असतो. त्या सेलमधल्या प्रत्येक मायक्रो घटकावर होत असतो. अगदी बरोबर असं आहे. म्हणजे पेशींवर जशी इतर रिसेप्टर असतात, तसे ऑडिटरी रिसेप्टर सुद्धा असतात असं आता लक्षात आलंय. बरं. हां. आणि आपली जी चक्र आहेत, हो. ज्या योगशास्त्रामध्ये जी चक्र मानली गेलेली आहेत, मी त्याचा खूप प्रयत्न केला की कुठे अनाटॉमीमध्ये सापडतात का ती चक्र. तर त्या चक्रांच्या रिलेटेड काहीतरी सापडतं, म्हणजे कुठलं तरी एक नर्व्ह प्लेक्सस सापडतं किंवा एखादी ॲड्रिनल ग्लँड म्हणा किंवा थायरॉइड, पिट्युटरी असं कुठलं तरी ते. ही चक्र ही ऍक्च्युली चक्र या अर्थाची आहेत का तिथे आपली जी हायपोथॅलॅमस ॲक्सिस असतात तशी आहेत हे मला माहित नाही. पण त्या चक्रांवर परिणाम करणारे स्वर आणि त्या चक्राचा प्रभाव असणारे अवयव त्या भागामध्ये, म्हणजे रे असेल तर त्या भागातले, गंधार असेल, मध्यम असेल, पंचम असेल, हां, तर धैवत असेल, निषाद असेल, तर त्या चक्रावर परिणाम होणारा एखादा राग, म्हणजे तुम्ही निषाद घेतलात तर तुम्हाला ज्या ठिकाणी काम करायचंय व्हायब्रेशन हा, तर त्याप्रमाणे पण आपल्याला काम करता येतं. बरं. त्यामुळे आपल्याला केवळ आधुनिक वैद्यकशास्त्र नव्हे, तर आपली पारंपरिक शास्त्र, आयुर्वेद आहे, आपलं योगशास्त्र आहे, या सगळ्याचा परिपाक एकत्र करून जर करता आलं तर एक खूप प्रोफाऊंड असं शास्त्र. खरंय. आता पाश्चात्य जगामध्ये म्युझिक थेरपी ऍक्सेप्ट केली त्यांनी अच्छा. थेरपी म्हणून. तिकडे अशी सहसा कुठली सहजासहजी गोष्ट ऍक्सेप्ट होत नाही, खूप ताऊन सुलाखून केली जाते. मग जर त्यांनी ती केली आहे, हा एक अप्रत्यक्ष पुरावा तरी मानायला पाहिजे की निदान त्यांनी ती केली आणि ते वापरतात.
त्यांचा बऱ्यापैकी वापर हा मर्यादित आहे. आपल्याकडे खूप जास्ती प्रमाणात त्याचा करता येईल. तुम्ही वाद्यांचे प्रकार म्हणले तर आम्ही मसलच्या स्नायूशी निगडीत असेल तर संतूर सारख्या वाद्याचा वापर करतो. नर्व्ह असेल तर व्हायलिन सारख्या तंतू वाद्याचा वापर करतो. हार्ट असेल तर टाळ सारख्या गोष्टींचा आम्ही वापर करतो. चेस्ट वॉल म्हणजे थोरॅक्ससाठी काय असतं, डग्गा, मृदुंग, ढोल, त्याचा तो घुमार असतो ना, त्याचा आम्ही वापर करतो. तर असे वाद्य कुठली वापरावीत त्या त्या ठिकाणी, याला सुद्धा थोडस एक त्या वाद्याचं स्वतःच एक स्वरूप असतं किंवा वाद्याचा एक स्वभाव असतो. तो स्वभाव आपल्या कुठल्या तरी अवयवाशी किंवा कुठल्या तरी एका सिस्टीमशी जुळलेला असतो. तर तो वापर केला तर आणखीन जास्ती इफेक्ट येऊ शकतो. कारण आपण आपली पुण्याचे गणेशोत्सव प्रसिद्ध आहे आणि जेव्हा प्रॅक्टिस जी सुरू होते ना ढोल ताशाची, तेव्हाच आपल्याला जे स्फुरण चढतं त्या याने, तो पण मनावर शरीरावर पण होणारा परिणाम आहे. त्याची पण एक कथा आहे. आमच्याकडे ना ब्रेस्टचं ऑपरेशन झालं की ऍक्झिला म्हणजे काखेतल्या गाठी काढल्या, याला ऍक्झिलरी क्लिअरन्स असं म्हणतात. तर काही पेशंट्स मध्ये हात सुचतो, त्याला लिम्फिडिमा असं म्हणतात. आणि मग तो बऱ्याच गोष्टी, खूप गोष्टी करून जात नाही. अशीच एक माझी पेशंट होती, तिला पण असं मोठाच्या मोठा हात सुजलेला होता आणि खूप वर्ष काय नाही, मग व्यायाम करा, फिजिओथेरपी करा, मसाज करा, क्रेप बँडेज लावा वगैरे सगळं चाललं होतं. एक दिवशी ती आली आणि तुझा हात एकदम नॉर्मल. म्हणलं काय झालं, तू काय कसं काय नॉर्मल झाला? ते म्हणले मी ढोल पथकात गेले म्हणे, ढोल वाजवायला गेले आणि त्यानंतर माझा हात नॉर्मल झाला. अरे चांगली, फार मस्त गोष्ट आहे. मग आम्ही ढोल पथक सुरू केलं आमचं ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटचं. आम्ही ढोल विकत आणले. मग आम्ही त्या पेशंटना, मग आम्हाला लक्षात आलं की तो जो व्यायाम आहे, फिजिओथेरपी, नंतर ते त्या चामड्यावर आघात करून त्याच्यातनं होणारे व्हायब्रेशन्स, त्या एकत्र येण्यामधनं येणारी एनर्जी, ती जी ढोलामधली लय, ढोल ताशाची लय, या सगळ्याचा वापर करून आम्ही पर्कशन थेरपी नावाची थेरपी सुरू केली, की आम्ही लिम्फिडिमासाठी वापरतो. आणि सगळ्यात महत्वाचं असं करताना जो एक सर्जनशील आनंद असतो, त्यानेच हिलिंग प्रोसेस खूप फास्ट होत असते, की आपण काहीतरी आनंद मिळाला की हिलिंग सुरू होतं. एवढं नक्की, आनंद व्हायला पाहिजे. हे खूप क्रिएटिव्ह आहे ना, आणि कुठलं वाद्य वाजवणं हे आणखी क्रिएटिव्ह आहे, ऐकण्यापेक्षा खूप क्रिएटिव्ह आहे. तुम्ही एकदा येऊन घटना बघा, असे सगळे पेशंट बसले आणि मस्त ढोल वाजवतात, फार धमाल असते. खूप छान. तुम्ही मगाशी ओंकार आणि नादयोग किंवा याचा उल्लेख केला, संस्कृत श्लोकांचा. तर आपल्याकडे श्रद्धा आहे म्हणून त्या संगीताचा किंवा संस्कृत स्तोत्रांचा उपयोग होतो, की खरंच त्याच्या मागे त्या शब्दाचं, त्या वाद्याचं, त्या संगीताचा थेरापेटिक किंवा खरखर काही उपयोग असतो का, की फक्त श्रद्धेनेच होतो? हा, उपयोग असतो हे खरंय, पण तुमचे दोन प्रश्न झाले. उपयोग आहे की नाही तर आहे, पण तो कशामुळे ते मला नाही माहिती. म्हणजे कारण काय, आपल्या शास्त्रामध्ये प्लॅसिबो नावाचा इफेक्ट आहेच की. समजा मी तुम्हाला म्हणले ही गोळी घे, साखरेची गोळी, पण ही तुझ्या हार्टवर रामबाण उपाय, तर 35% वेळा त्याला ऍक्च्युअली उपयोग होतो, हे दिसलंय आपल्याला. म्हणजे प्लॅसिबोचा सुद्धा उपयोग होतोच. मग मंत्रोच्चारणाचा उपयोग प्लॅसिबो म्हणून झाला, कसा का होईना, पेशंट बरा होणं महत्वाचं आहे. काय आधुनिक विज्ञानाला सगळी उत्तरं नाही देत आहेत. बरोबर. तुम्ही याचे काही प्रयोग केलेत का, ओंकार किंवा कुठल्या स्तोत्राचे कुठल्या विशिष्ट कंडिशन मध्ये काही उपयोग? जसं आपल्याकडे लहानपणापासून मुलांची बुद्धिमत्ता वाढावी म्हणून कुठली स्तोत्र, किंवा रक्षण व्हावं म्हणून रामरक्षा, रोज म्हणायचा काही परिपाठ, अशी एक पूर्वी आपल्या लहानपणी तरी सवय होती. पण त्याला पुरावे नाहीत ना. म्हणजे मला माहित नाही की संशोधन चालू असेल. माझ्या आई वडिलांनी जर मला कुठले तरी स्तोत्र बित्र म्हणजे जरा बुद्धी बरी झाली असती माझी, ती झाली नाही का काय मला कळायलाच मार्ग नाही ना. तो जोपर्यंत आपण त्याचे शास्त्रीय प्रयोग करत नाही, श्रद्धेने आपण काही म्हणू शकतो. आणि तावातावाने अभिनिवेशाने की आमचं संस्कृत, आमचं शास्त्र, आमचं भारतीय म्हणण्यामध्ये सगळं मजा आहे, ठीक आहे, पण त्याला पुरावे असायला पाहिजेत, नाहीतर जग तुमचं ऐकणार पण नाही. ते म्हणजे ठीक आहे, तुम्ही तुमचे अभिनिवेश तुम्ही नाचत राहा. म्हणजे याच्यात काम करण्याला खूप स्कोप आहे. तर खूप स्कोप आहे. म्हणजे जर कोणाला इच्छा असेल, हा पॉडकास्ट ऐकून जर कोणाची इच्छा झाली की आपल्याला काम करायचं, तर माझ्याकडे जरूर या. म्हणजे आपल्याकडे भरपूर काम आहे, ते काम करायला संधी पण खूप आहे. पेशंट्सनाही आवडतं ह्या प्रकारची थेरपी घेणं. तर या माध्यमातून जर लोक आले तर मला अगदी आनंद होईल. तुम्हालाही काय करायचं प्रशिक्षित झाले, डॉक्टर्स जर याच्यातला थोडाफार पार्ट किंवा थोडं प्रशिक्षण जर डॉक्टर्सनी घेतलं, अवेअरनेस डेव्हलप केला, तर त्यांच्या पेशंट्स निदान त्यांनी हुडूत तरी करून म्हणजे ते फालतू असतं असं म्हणून मग ते पेशंटच्या मनात बिचारायचं आपण काहीतरी चुकीचं करतो. म्हणजे दोन्ही लोकांना जाऊ नये की अतिरेक म्हणजे पूर्ण ही थेरपी उपयोगी आहे आणि अजिबात उपयोगी नाही, या दोन्हीकडे जाऊ नये. एक सपोर्टिव्ह थेरपी म्हणून डॉक्टर्सनी पण, पेशंट्सनी पण आणि दैनंदिन जीवनात सगळ्या व्यक्तींनी पण वापरण्यासारखा हा एक छान ठेवा आहे आपला, असं म्हणूया. तो आनंदाने आपण जर जतन केला
आणि संवर्धन केलं त्याचं तर सगळ्यांची इफिशियन्सी तर नक्कीच कदाचित वाढेल. नव्याने हे एक शास्त्र म्हणून डेव्हलप करण्याला आपल्याला संधी आहे. आपण अशा आणि तुम्ही आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे. कदाचित मला जे वाचायला अख्खं आयुष्य जाणार आहे रेफरन्सेस, ते AI 10 मिनिटात वाचून काढेल आणि मला माझ्यापेक्षा चांगल्या गोष्टी सांगेल. मग चांगलं आहे की आपण वापरूया की ते. आपण AI ची मदत घेऊ. कारण शेवटी हा अल्गोरिदमच आहे हो. म्हणजे आपल्याला आता म्युझिक आपण कुठे ऐकतो? आपण काय सवाई गंधर्वला जाऊन किंवा सारखं कार्यक्रमाला जाऊन ऐकत नाही. आपण मोबाईलमध्ये ऐकतो. मग जर सगळं म्युझिक कन्झम्पशन तिथंच आहे, मोबाईलमध्ये AI पण आहे, अख्ख्या जगातला सगळा डेटा त्याच्यामध्ये आहे, तर मग त्याचा वापर करू की. मग मग इथेच काय, मग उद्या झिम्बाब्वेतल्या पेशंटला, तिथल्या आफ्रिकन पेशंटला जर भारतीय म्युझिक थेरपी द्यायची असेल तर देता आली पाहिजे. किंवा आणखीन कुठल्या तरी एखाद्या ट्राईब मधल्या पेशंटला असेल, नाही तर जर्मनी मधल्या असेल, देता येईल. बिग डेटा तर आहेच. त्या माणसाला काय आवडतं हे आपल्याला माहितीये, तिथे काय सीझन आहे ते आता माहितीये, त्याप्रमाणे आपण कुठलं संगीत द्यायचं हे आपल्याला माहितीये. त्यामुळे आता आपल्याला ना हे सगळं असं एकमेकांमध्ये गुंतून या AIचा वापर करून म्हणा किंवा या बिग डेटाचा वापर करून आपल्याला पुढे जाता येईल. खरं म्हणजे आपण खूप चांगल्या युगात आहोत की आपल्याला आता हे फास्ट करता येईल. संसाधनं बरीच उपलब्ध खूप आहेत छान आहेत, आपल्याला. खूप छान प्लॅटफॉर्म आहेत. खूप मोठे मोठे खूप उपलब्ध छान आहेत. आहेत. त्याचा वापर केला पाहिजे, म्हणजे त्याचं स्वागत केलं पाहिजे. अच्छा. तर इतका मला वाटतं खूप विस्तृत आणि खूप खोल असलेला विषय म्हणजे म्युझिक थेरपी आहे. म्हणजे माझ्या सुद्धा मला वाटतं बऱ्याच कन्सेप्ट यामुळे क्लिअर झाल्या असतील. मलाही वाटायचं की संगीत ऐकणं म्हणजे म्युझिक थेरपी. पण खरोखर एक वैद्यकीय शास्त्राला पूरक असा हा उपचार पद्धती आहे आणि त्याच्याकडे खूप गांभीर्याने बघण्याची गरज आहे. पण आपले प्रेक्षक तुम्ही म्हटलात तसं, की सामान्य लोक आहेत, सगळ्यांना कुठले आजार आहेत असं नाही आणि सगळेजण जाऊन सवाई गंधर्व किंवा क्लासिकल म्युझिक ती आवड डेव्हलप पण नाही करू शकणार. बरोबर आहे. तर मग तुम्ही म्हटलात तसं आम्ही आपले हिंदी म्युझिकमध्ये खुश राहणारे लोक आहोत खूप चांगली गोष्ट किंवा आहे. सुगम संगीत आम्हाला खूप आवडतं. छान, खूप छान. तर हे ऐकायला आम्हाला आवडतं आणि तुम्ही आता सल्ला दिलात तसं आम्ही हे शिकण्याचा किंवा वाजवण्याचा, काही गाण्याचाही प्रयत्न करून पाहू. दैनंदिन जीवनात आम्ही असं काय करू शकतो सामान्य व्यक्ती म्हणून, जरी स्वस्थ असेल तरी कुठल्या-कुठल्या वेळी आणि कसा त्याचा प्रयोग करू शकतो हे तुम्ही सांगा? एक तर म्युझिक थेरपी म्हणजे म्युझिक ऐकणे नव्हे. ती झाली पॅसिव्ह म्युझिक थेरपी. ओके. ऍक्टिव्ह म्युझिक थेरपी पण असते. बरं. म्हणजे जेव्हा एखादा म्युझिक थेरपी देणारा माणूस समोरच्याला देत असतो, तेव्हा ही कशी घटना असते माहिती ना, की मी म्युझिक थेरपी देतोय. म्हणजे म्युझिक ऐकतोय. बरं, म्युझिक थेरपी म्हणजे मी गातच राहायला पाहिजे किंवा वाजवायला पाहिजे. मी रेकॉर्डेड म्युझिक पण देऊ शकतो ना. हो. मी डॉक्टर मी की मी औषधं नाही तयार करत. बरोबर. मी रेडीमेड औषध देतोच. आणि बरोबर. जगामध्ये इतका सुंदर संगीताचा खजिना आहे, की ते जर चांगल्या प्रकारे देता आलं, तर ते करत असताना पेशंटला किंवा जो कोणी समोर बसला असेल, त्याला सुद्धा त्यात ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करायला लावलं. मग ते ओंकार म्हणण्याच्या दृष्टीने असो, तो थोडासा गात असेल तर गाण्याच्या दृष्टीने असो किंवा तानपुरा वाजवायचा असो. तानपुरा नुसता छेडताना त्यातला जो आवाज येतो, तो झंकार घुमारा असते असतो, त्याचं. त्याचे जी व्हायब्रेशन जाणवतात. ही सगळी त्या ऍक्टिव्ह म्युझिक थेरपीची उदाहरणं आहेत किंवा पार्ट आहेत, भाग आहेत. तर त्या सगळ्याचं कॉम्बिनेशन करावं लागतं त्या मॉड्यूलमध्ये. म्हणजे त्या म्युझिक थेरपी देणाऱ्यांनी हे ठरवावं लागतं, की आज आपल्याला काय मॉड्यूल द्यायचंय. त्या मॉड्यूलमध्ये निवेदनाचा पण भाग असतो. कारण तू त्याला काहीतरी सांगायचं असतं. ते सांगण्याची पद्धत ती मित्रासारखी असली पाहिजे. दरोडाने ढोस दिल्याची किंवा दम दिल्याची नको. मग ती त्याला कशाप्रकारे सांगायचंय. बरं, मेडिटेशन वगैरेच्या ज्या कॅसेट्स असतात त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स असतात. बरोबर. अमुक करा, तमुक करा. इथं ना ते असं एक प्रकारचा संवाद असतो. पेशंटला काय हवंय त्याच्यातनं आपण किंवा आत्ता त्याचा रिस्पॉन्स काय झाला त्याप्रमाणे आपण पुढची स्टेप. तो जो सॉफ्टवेअरचा खूप वापर करावा लागतो याला. बरं. कारण एखादं म्युझिकमधनं दुसरं म्युझिक अलगदपणे सुरू करता आलं पाहिजे त्या माणसाला. मग ते डीजेची सॉफ्टवेअर्स असतात ना, बरं. तशी लॅपटॉपवर असतात सॉफ्टवेअर. बरं. ती जर वापरली तर त्यातनं तो आपल्याला करता येतं. तर मी म्हणणार असो, की ऍक्टिव्ह म्युझिक सुद्धा त्यात महत्वाचं आहे. समजा एखाद्याला गाता येत असेल. आत्ताच्या युगातला एक खूप मोठा वाईट गोष्ट अशी खूप मोठी, की माणसाची झोप कमी झाली. हो. हां, माणसानी 7 ते 8 तास रोज छान झोप घेतली पाहिजे. ओके. आपल्याकडे ते प्रॉब्लेमच झालाय. साधी रात्र नाही हो आपल्याकडे, चांगला अंधार नाही मिळत. आवाज, गोंगाट, इतर डिस्ट्रॅक्शन्स ह्याच्यामध्ये ना झोपेचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत चाललाय. हे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस NCD, बरोबर. इन्फेक्शन वगैरे ठीक आहे, पण हे डायबिटीज, ब्लड प्रेशर, अस्थमा, लाईफस्टाईल आणखीन डिसऑर्डर्स कॅन्सर सगळे. वगैरे हे जे आहेत ना, ह्याच्यामध्ये ह्याच्यावर जर आपल्याला विजय मिळवायचा असेल, तर पहिली गोष्ट काय करायची तर झोप चांगली झाली पाहिजे. अगदी. हां. आणि मग प्रॉब्लेम आहे तो झोप चांगली म्हणजे काय हो, आमच्याकडे अंधार नाही, रात्रभर वाहनांचे आवाज, बोंबाबोंब, लाउड स्पीकर, वाटेल त्या मिरवणुका. हल्ली तर कुठल्या बारीक-सारीक छोट्या-छोट्या प्रसंगाची
हल्ली मला वाटतं आपली भक्ती डेसिबेल मध्येच मोजतात बहुतेक. किती डेसिबेल जास्ती तेवढी तुमची भक्ती. भक्ती पण आणि प्रतिष्ठा पण. हां, तर मग त्यामुळे आवाज आणि डिस्ट्रॅक्शन इतके झोप येत नाही. हां, झोप यायची आणि निद्रानाश जगामधला आता एक फार मोठा प्रकार आहे. हो. 1/3 ऑफ द ह्युमन पॉप्युलेशन इन्सोम्नियाचं सध्या शिकार आहे असं मानलं जातं. तर मग ते करायचं असेल, तर संगीताचा खूप चांगला उपयोग होतो. हं. माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगतो. समजा एखाद्या दिवशी झोप येत नसेल ना, तर दुर्गा किंवा भूपराग बरं, म्हणत राहायचं मनातल्या मनात किंवा गुणगुणत राहायचं. हमखास झोप येते. बरं. हां. तर हा प्रयोग गोळ्या खाण्यापेक्षा गोळ्या काय हो, झोपेच्या नसतात. त्या सिडेटिव्ह असतात. बरोबर. त्यांनी झोप नाही होत. त्यांनी सिडेशन येतं. सुस्ती येते. त्यामुळे आपल्याला जर नैसर्गिक चांगली आरोग्यदायक झोप हवी असेल, तर तिथे संगीताचा वापर खूप चांगला करता येतो, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा भाग आहे, की तो समजा नाही म्हणता येत तर लावून ठेवा. भूप हं. राग लावा ऐका. किंवा दुर्गा राग लावा. बरं, त्यांनी खूप चांगल्या प्रकारची झोप येते. आमचे गुरुजी म्हणतात, की भीमपलास ऐकला की झोप येते. बरं, त्यांना तसा अनुभव आहे. बरं. तर भीमपलास समजा लावून ठेवला रात्रीच्या वेळी कुठलं वाद्यसंगीत असेल, हलकं लावून ठेवलं. हल्ली तर काय मोबाईलवर वाट्टेल त्या हो, क्षणी हो. वाट्टेल त्या गोष्टी असतात. पूर्वी आपल्याला त्या कॅसेट जमवायला लागायच्या. ए साइडवर हे हो, आणि हो, बी हो. साइडवर ते. मग ती कॅसेट खराब व्हायची. हल्ली असं काही करावं लागत नाही. क्षणार्धात ते अवेलेबल असतं. ऐकण्याची साधनं पण किती छान आहेत हो, आता. हो, खूप हो. सुंदर हाय क्वालिटीचे स्पीकर्स बारीक असतात. तर ते झोपण्यासाठी लोकांनी म्युझिकचा वापर करावा, हे मला अगदी आवर्जून सांगायला कारण वाटतं. झोपेवर पचन अवलंबून आहे, खूप इम्युनिटी अवलंबून आहे, तुमचा मूड अवलंबून ॲब्सोल्युटली. आहे, तुमची इफिशियन्सी सगळं काही मग झोपेवर तुमचं अवलंबून आरोग्य आहे. त्याच्यावर अवलंबून आहे. तर सगळं ते पूर्ण. जर करता आलं तरी तुम्हाला खूप झालं की खूप गोष्टी. छान. हो, हो. किंवा हायपर ॲक्टिव्ह मुलं असतात. आम्ही ऑटिझमवर हल्ली प्रयोग हं. करतो, ADHDवर प्रयोग करतो. त्यांना सुद्धा ना क्लासिकल म्युझिक लावलं, की त्यांच्यावर असे सूदिंग असे परिणाम होताना हं, आम्हाला हं. दिसतात. हं, हं, हं. त्याच्यावर मी अजून खूप जास्ती अभ्यास केलेला नाही. मला हं, माहीत नाही. हं. पण ही अशी निरीक्षण आहेत असं आपण म्हणूया. हं, जर हं. एखाद्याला इंटरेस्ट असेल तर त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला काम करता येईल. आणि जर छोट्या गोष्टीतनं आपलं आता आपली संस्कृती इतकी प्रचंड पुरातन संस्कृती आहे. त्याचा किती मोठा ठेवा आपल्याकडे आहे. त्याचा वापर करून आपण जर जगाला दाखवू शकलो, की आमच्याकडे हे आहे. तुम्हाला भारतीय शास्त्रीय संगीताइतकं प्रगल्भ जगात काही कुठलं संगीत नाहीये. खरंच. माझी जाण कमी असेल, कदाचित मला त्यांचं संगीत नीट कळत नसेल. पण जे काही मी तौलनिक अभ्यास करतो त्यात मला कळतं, की अरे कमाल आहे. आपल्याकडच्या प्रत्येक श्रुतीवर केलेला विचार, तालांवर केलेला विचार, हा इतका मोठा आहे. रागांवर केलेला विचार, त्याचे थाट आणि काय म्हणजे समुद्र आहे अक्षरशः समुद्र. खरंच. आणि त्याच्यामध्ये आपण एक घोटभर जरी काढलं पाणी, तरी आपलं आयुष्य समृद्ध होऊ शकेल. तर मग हा ठेवा आपण का नाही वापरायचा? जरूर वापरूया. खूप छान. मला वाटतं सगळ्याच प्रेक्षकांना यातून अनमोल असा काहीतरी संदेश नक्की मिळाला असेल. मला तरी नक्की मिळाला. कारण संगीत ऐकणं ही गोष्ट वेगळी आणि संगीत समजून घेणं ही गोष्ट वेगळी. तर यापुढे मला असं वाटतं, की माइंडफुली ऐकूया, काहीतरी क्रिएट करूया, आनंद घेऊया आणि आनंद देऊया. मला वाटतं आपल्या पॉडकास्टचा हाच उद्देश आहे, की लोकांनी आनंदी राहावं आणि निरोगी राहावं. आणि ते मला वाटतं या विवेचनातून खूप सगळ्यांना जाणवेल, भावेल अशी मला आशा वाटते. आणि आज आपण बोललोच आहोत. कॅन्सर या विषयाला सरांनी स्पर्श पण केलाय आणि मी तुम्हाला सांगितलंच आहे, की सर कॅन्सर तज्ञ आहेत. तर पुढचा एपिसोड सरांबरोबर नक्की करूया कॅन्सर या विषयावर. तुम्हाला तो पाहायला आवडेल का? हे कमेंट्समध्ये नक्की लिहा. आजचा पण विषय कसा वाटला? तुम्हाला त्यातून काय प्रेरणा मिळाली? याविषयी कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढच्या एपिसोडमधून. शुभम भवतु. धन्यवाद.